नमस्कार, मी हेमंत देसाई. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं मनापासून स्वागत. काल महाराष्ट्र बंद झाला. लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडण्याच्या निषेधार्थ आणि एकूण शेतकऱ्यांच्या मागे उभं राहण्यासाठी म्हणून हा बंद महाविकास आघाडी सरकारने आयोजित केला होता. तो बंद बऱ्यापैकी यशस्वीपणे पार पडला. त्यावेळी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. त्यांनी असं म्हटलं की हा सरकार पुरस्कृत पोलिसांच्या मदतीने केलेला दहशतवाद होता एक प्रकारे. म्हणजे जे सरकार महाराष्ट्रात आहे त्यांनीच अशा प्रकारचा बंद करावा आणि तोही पोलीस आणि प्रशासनाच्या बळावर, हे देवेंद्रजींना मंजूर नव्हतं. त्यांनी असं सांगितलं की यापूर्वी जेव्हा बंद झाला होता तेव्हा शिवसेनेकडून सरकारने म्हणजे न्यायालयाच्या आदेशावरून बंदच्या बद्दल दंड वसूल केला होता. पण देवेंद्र फडणवीस हे अत्यंत लबाड पद्धतीने बोलतात. एकूणच भारतीय जनता पक्ष हा लबाडांचा पक्ष आहे. त्यांनी हे सांगितलं नाही की भारतीय जनता पक्षाकडूनही आणि शिवसेनेकडून दोन्ही पक्षाकडून त्या बंदबद्दल न्यायालयाने दंड आकारला होता. भाजपच्या शब्दामध्ये वसुली केली होती, दंड वसुली. आता बघा, या प्रकारचा बंद भाजपने कधीच कुठेही केला नाही. तर कर्नाटकामध्ये येडियुरप्पा हे मुख्यमंत्री असताना त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप होते म्हणून त्याबाबत खटला चालवण्यासाठी त्यांनी परवानगी दिली, म्हणून भाजपने बंद केला. त्यामध्ये लोकांचा कुठलाही प्रश्न, महागाई, कायदा सुव्यवस्था, कुठलेही प्रश्न त्याच्यामध्ये बंदच्या कारणामध्ये नव्हते. बंद त्यासाठी आयोजितच केला नव्हता. केवळ येडियुरप्पा यांच्या भ्रष्टाचाराबद्दल परवानगी दिली की खटला भरण्यासाठी म्हणून. म्हणजे लोकविरोधी काम केलं येडियुरप्पांनी आणि म्हणून खटला चालवण्यासाठी परवानगी दिली होती. आणि त्यावेळी बंद करून भारतीय जनता पक्षाने लोकविरोधी काम केलं. नितीश कुमार हे NDAमधनं बाहेर पडले आणि ते लालू प्रसाद यादवांच्या बाजूनी गेले गेल्यावेळी काही वर्षांपूर्वी. तेव्हा त्याच्या निषेधार्थ भाजपने तिथे बंद केला. तिथे लोकांचा काहीच संबंध नव्हता. आणि यापूर्वी जे भारत बंद विरोधी पक्षांनी केले वेळोवेळी, त्यामध्ये भारतीय जनता पक्ष होता, जनसंघ होता. म्हणजे बंद आणि आमचा काहीही संबंध नाही असं दाखवण्याचा जो प्रकार आहे तो पूर्णपणे ते ढोंगबाजी आहे, खोटारडेपणा आहे. पण आजचा विषय तो नाही. आजचा विषय आहे तो योगी विरुद्ध मोदी हा, आणि त्याला कारणच तशी आहेत. बघा, आज प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशामध्ये मोठी निदर्शनं होत आहेत. मोठे शांततापूर्ण पद्धतीने निदर्शनं होत आहेत. प्रचंड गर्दी उसळती आहे तिथे. आणि त्यानंतर शेतकरी नेते, संयुक्त किसान मोर्चाचे नेतेसुद्धा राज्यभर जाणार आहेत. अखिलेश यादव हे सुद्धा राज्यभर भारतीय जनता पक्षाच्या या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात राज्यभर जाणार आहेत. त्यांची ती जन आशीर्वाद यात्रा आहे असं आपण म्हणूया. जशी महाराष्ट्रामध्ये राणेसाहेबांची होती जन आशीर्वाद यात्रा. यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की अजय मिश्रा जे केंद्रीय गृहराज्यमंत्री आहेत, जे मोदी आणि अमित शहा यांच्या पसंतीचे आहेत. उत्तर प्रदेशामध्ये 12% ब्राह्मण आहेत आणि अजय मिश्रा हे ब्राह्मण आहेत. त्यांचा मुलगा जो त्या गाडीमध्ये होता की नव्हता याची चर्चा सुरू आहे, की ज्या गाडीने चिरडून टाकलं, ज्या फॉर्च्युनरच्या खाली शेतकरी आले आणि भरधाव वेगाने निघून गेले ही फॉर्च्युनर गाडी. ज्यावेळी अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा जो कदाचित गाडीत होता अशी शंका आहे, अनेकांनी तसं सांगितलं आहे, किंवा तो त्या पट्ट्यात तरी होता असं जे पोलीस तपासामध्ये जी माहिती बाहेर हळूहळू येते ती. आणि त्यानंतर गोळीबार झाला तो सुद्धा अजय मिश्रा आणि आशिष मिश्रा यांच्या टोळक्याने, यांच्या गुंडांनी तो गोळीबार केला असा आरोप आहे. भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील आणि देशभरचे नेते काय म्हणत होते की शेतकऱ्यांनीच हिंसक आंदोलन केलं, त्यांनी दगडफेक केली म्हणून मग गाडी उलटली आणि मग त्यात आमच्याही लोकांना ठार मारण्यात आलं, भाजपच्या कार्यकर्त्यांना.
असं जर होतं तर जे व्हिडिओ फुटेज अवेलेबल होतं तिथे शेतकरी कुठल्याही प्रकारे हिंसक झालेले नव्हते असं स्पष्ट झालेलं आहे. आणि दगडफेक झाली असेल तर त्या दगडफेकीमुळे चिडून जाऊन शेतकऱ्यांवरती गाड्या चालवल्या जातील. कोणीतरी एखाद्या माणसावरती गाडी चालवून आणि विशेषतः शेतकरी आंदोलकांवर गाडी चालवून चिरडून टाकेल त्यांना. केवढा हा निर्दयपणा आहे, केवढं हे क्रौर्य आहे. आणि त्याचं समर्थन करता, खोटारडेपणा करता की शेतकऱ्यांनी दगडफेक केली म्हणून. शेतकऱ्यांनी नंतर चिरडून 4 लोकांना मारल्यानंतर शेतकरी चिडले आणि त्यानंतर त्यांनी लाठीकाठी चालवल्या असतील. त्यामध्ये जे भाजपचे कार्यकर्ते किंवा कोणीही माणूस त्यामध्ये मरण पावला आहे असेल, असे 4 जण आहेत. त्यांच्याबद्दलसुद्धा तेवढंच दुःख वाटतं. भाजपच्या कार्यकर्त्यांबद्दल जे त्यामध्ये मृत झाले त्यांच्याबद्दलसुद्धा वेदना आहे आमच्या मनात, सगळ्यांच्या मनामध्ये. पण ही वेदना पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा अमित शहा यांनी एका शब्दानेही आपल्या कार्यकर्त्यांबद्दल तरी त्यांनी वेदना सहानुभूती व्यक्त करायला हवी होती, सहवेदना व्यक्त करायला पाहिजे होती, ती व्यक्त केली नाही. शेतकऱ्यांचा बळी गेला त्याबद्दल नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या कार्यक्रमामध्ये गेले. तिथे ते आणि योगी आदित्यनाथ यांनी एक शब्दाने सहानुभूती व्यक्त केली नाही. आम्ही त्यांच्या दुःखात सहभागी आहोत असं म्हटलं नाही. हे लक्षात घ्या. हे यापेक्षा निर्दयीपणा, अमानुषपणा, पाषाण हृदयी आहेत का हे लोक, हे नेते? कुठलीही संवेदना नाही आहे कुठल्याही प्रश्नामध्ये, फक्त आणि फक्त राजकारण, मतं मिळवायची एवढंच करतात का हे लोक? लोक हो, तुम्ही विचार करायचा. हे जर काँग्रेसवाल्यांनी, राष्ट्रवादी कोणीही केलं, शिवसेनावाल्यांनी केलं तरीसुद्धा मी हेच म्हणणार आहे. कुठल्याही पक्षाच्या, कुठल्याही माणसांचा, शेतकऱ्यांचा, कामगारांचा, सामान्य माणसांचा जीव जातो जेव्हा दंगलीमध्ये, बॉम्बस्फोटामध्ये, तेव्हा आपल्याला दुःख होतं. माणूस म्हणून आपल्याला दुःख व्हावं अशी अपेक्षा आहे. आपलं माणूसपण येते. दुःख होणं, वाईट वाटणं, त्या कुटुंबाला आधार द्यावासा वाटणं. आणि तो आधार देण्यासाठी जेव्हा राहुल गांधी आणि प्रियांका गांधी गेले तेव्हा त्याच्याबद्दल तुम्ही ते राजकारण करतायत, पर्यटन करतायत असं म्हणतात. याला काय म्हणायचं? किती खालची पातळी आहे ही. आज प्रियांका गांधी जेव्हा उत्तर प्रदेशात गेल्या, लखनौला गेल्या, तेव्हा बाहेर पोस्टर्स लागली की हे खोटे अश्रू ढाळण्यासाठी काँग्रेसवाले येत आहेत तिथे म्हणून. आणि ती पोस्टर्स, ती बॅनर्स ही शीख समाजाच्या नेत्यांच्या वतीने लावण्यात आली. आता हे का घडलं? याचं कारण असं आहे की लखीमपूर येथे त्या भागामध्ये शीख समुदायाची संख्या मोठ्या प्रमाणावर होते. 6-1 लाख शीख समुदायाचे मधले लोक आहेत. आणि वरुण गांधी यांनी सुद्धा म्हटलं की हिंदू आणि शीख यांच्यामध्ये भेदाभेद करून त्यांच्यामध्ये एक त्यांचं रिलेशन, त्यांचे संबंध बिघडावेत याचं राजकारण केलं जात आहे. शेतकऱ्यांना चिरडून टाकण्याबद्दलच्या राजकारणाचा निषेध आणि कारवाईची मागणी वरुण गांधी, त्यांच्या मातोश्री मनेका गांधी यांनी केली. जे दोघंही भाजपचे नेते आहेत त्यांनाही राष्ट्रीय कार्यकारिणीने बाजूला करण्यात आलं. हा झाला भाग, पूर्वीचा भाग, गेला काही दिवसातला भाग. पण याच्यामध्ये योगी आणि मोदी यांचा संबंध, त्यांच्या राजकारणाचा संबंध काय? तर हे लक्षात घ्या आपण की अजय मिश्रा यांची मंत्रिमंडळाची वर्णी लागली त्यामागे मोदी आणि शहा होते असं म्हटलं जातं. अजय मिश्रा यांची पार्श्वभूमी गुंडगिरीची आहे, दहशतवादाची आहे. ज्या दहशतवादाचा उल्लेख काल महाराष्ट्र बंदच्या संदर्भात देवेंद्रजींनी केला. पण हा दहशतवाद अजय मिश्रांचा देवेंद्रजींच्या पवित्र नजरेमध्ये आला नाही. हे लक्षात घ्या. किती लबाड पद्धतीने हे नेते वागतात. बोलतात चांगले देवेंद्रजी, त्यांचा युक्तिवाद चांगला असतो, वकिली पद्धतीने बोलतात. पण कशा पद्धतीने आर्ग्युमेंट करतात, कशा लबाडीने, ढोंगबाजीने आर्ग्युमेंट करतात
कसं तरकट लढवतात हे आपण लक्षात घ्या. संतापजनक बाब आहे म्हणून मला पुन्हा पुन्हा याचा उल्लेख करावासा वाटतो. आता लक्षात घ्या की अजय मिश्रा त्यांचे चिरंजीव, त्यांची निवड ही मोदी शहांनी केली. त्याला योगी आदित्यनाथ यांचा पाठिंबा नव्हता. ब्राह्मण समाजातला दुसरा नेता मंत्रिमंडळात असला तरी त्यांना चालण्यासारखा होता. मग या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी झाली, ती विरोधी पक्षांनी केली, ती राहुल, प्रियंका, काँग्रेसने, एवढंच नव्हे तर देशातील सर्व पक्षांनी आणि मुख्यतः शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी केली. राकेश टिकैत तर म्हणाले की त्यांना अटक केली नाही तर आम्ही देशव्यापी आंदोलन करू, असं त्यांनी सांगितलं. आणि त्यावेळी देवेंद्रजींपासून हे सगळे लोक, भाजपचे एकूण पोपट काय म्हणत होते की यांचा काही संबंधच नाही, ते तिथे नव्हतेच. आणि आता काय म्हणतात, अटक झाल्यानंतर अटक झाली, मग संबंध नव्हता तर अटक का झाली त्यांना? अटक होण्यापूर्वी 1 दिवस 2 दिवस ते आजारी पडले. आशिष मिश्रा ज्यांच्यावरती आरोप आहे, ज्यांना अटक झाली, ते आशिष मिश्रा एकदम आजारी पडले. आता हेच जर अनिल देशमुखांनी केलं, हेच जर आनंदराव अडसूळ यांनी केलं तर त्याच्यामध्ये त्यांनी हाय खाल्ली, हे लबाड आहेत, ही बदमाशी आहे, पोलिसांची भीती वाटते आहे ना म्हणून हे पळवाट काढतात. आणि मग तुमच्या नेत्यांनी ते केलं तर चालतं, ते चांगली गोष्ट आहे. आशिष मिश्रा यांनी आजाराचं नाटक केलं तर चांगलं आहे. मग आरडाओरड झाल्यानंतर त्यांना अटक करावी लागली. पण योगी असं सांगण्यात येते की योगीजींना आशिष मिश्रा यांना अटक करायची होती आधीच. याचं कारण वातावरण बदलत चाललं आणि उत्तर प्रदेशात आता निवडणूक आहेत हे त्यांना माहिती. त्या निवडणुकांना त्यांना तोंड द्यायचं आहे. गेल्यावेळी भाजपला 312 जागा मिळाल्या होत्या, तेवढ्या जागा जर मिळाल्या नाहीत आणि त्यासाठी शेतकरी आंदोलन असेल, कृषी कायद्यांच्या विरोधातलं, शेतकऱ्यांना चिरडण्याची गोष्ट असेल, याच्यामुळे मतं कमी होणारच आहेत. आणि ती कमी झाली तर सगळं आपल्यावरती, त्याचं आपलं खापर आपल्यावरती फुटेल हे योगीजींना माहिती आहे. मुळातच अजय मिश्रांना केंद्रीय मंत्रिमंडळात घ्यायला विरोध होता. मग त्यांच्या मुलांनी हे कृत्य केलं, त्यांना निदान ताबडतोब अटक केली तर ते बरं असं योगीजींना वाटत होतं. पण दिल्लीचं प्रेशर होतं की लगेच अटक करू नका. बघा आता अजय मिश्रा जे गृहराज्यमंत्री आहेत, जे दबाव आणू शकतात, आणि दबाव कसा आणला ते तुम्हाला सांगू. अटक झाल्यानंतर आशिष मिश्रा जेव्हा SITने अटक केली, पोलिसांनी अटक केली, त्यानंतर त्यांना 4-6 वेळा कडक चहा, बिस्किटं, जेवण हे देण्यात आलं. त्यांची व्यवस्थित बडदास्त ठेवण्यात आली असे रिपोर्ट्स आहेत. हाच तो प्रभाव असतो. आणि अटक झाली म्हणजे उद्या शिक्षा होईपर्यंत पोलीस तो तपास करतील, पाठपुरावा करतील, पुरावे गोळा करतील, असं नाही. आत्ता बोंबाबोंब सुरू आहे ना, आता अटक करून टाका, असं हे राजकारण असतं. हे फक्त भाजप करतं असं मी म्हणत नाही, इतर पक्ष हेच करतात. पण आशिष मिश्रा यांना अटक करण्यासाठी कारवाई त्यांनी केली. आता ही एक गोष्ट झाली. आता अजय मिश्रा यांना केंद्रीय मंत्रिमंडळातनं बडतर्फ करावं अशी ही योगीजींची आणि त्यांच्या जवळच्यांची इच्छा आहे असं मानलं जातं, अशी चर्चा आहे. भाजपचे उत्तर प्रदेशातले प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र सिंह म्हणून काहीतरी नाव आहे त्यांचं, त्यांनी तर असं म्हटलं की चांगली कामं करून मतं मिळवली पाहिजेत, वाईट कामं करून नाही. फॉर्च्युनरच्या खाली लोकांना आणून चालवणं ही आमची संस्कृती नाही. याचा अर्थ काय, त्यांनी सरळ सरळ आशिष मिश्रावरती टीका केली. आशिष मिश्रा त्या गाडीत होता किंवा त्याचे चेले चपाटे तिथे होते असा आरोप आहे, किंवा तो त्या परिसरात होता. त्यामुळे थेटपणे योगीजींच्या जवळच्या माणसांनी आशिषवर टीका केली. त्यानंतर ही मंडळी दिल्लीमध्ये गेली
आणखीन काही नेते योगीजींच्या जवळचे दिल्लीमध्ये गेले. त्यांची अशी मागणी आहे की अजय मिश्रा यांना दूर करा, म्हणजे हे वातावरणात जो तणाव आहे तो कमी होईल. भाजपच्या विरुद्ध रोजच्या रोज जे आरोप होत आहेत ते होणार नाहीत. पण अजून दिल्लीने अजय मिश्रा यांना मंत्रिमंडळातनं हाकलण्याचा निर्णय घेतला नाही. माझ्या मते आज ना उद्या त्यांना हाकलावंच लागेल, कारण तोपर्यंत हे वातावरण जे तापलेलं आहे ते शांत होणार नाही. आजचा दिवसही महत्त्वाचा आहे. आजचा दिवस जो आंदोलनाचा आहे तो लक्षात घेतला पाहिजे आपण. दुसरी गोष्ट अशी की काही महिन्यांपूर्वी, म्हणजे साधारणतः जून महिन्यातली गोष्ट आहे, त्यावेळी काय झालं, त्यावेळी मोदीजींनी एक जे त्यांचे सनदी अधिकारी आहेत त्यांच्या जवळचे, गुजरातमध्ये सुद्धा त्यांनी त्यांच्याबरोबर काम केलं, त्यांना राजीनामा द्यायला सांगितला. आणि मग मोदीजींचा असा विचार होता की उत्तर प्रदेशमध्ये त्यांना उपमुख्यमंत्री करावं आणि नंतर मुख्यमंत्री पदासाठी सुद्धा त्यांचं नाव घेतलं जातं. त्यासाठी त्यांचा आग्रह होता. परंतु योगीजींनी त्याला विरोध केला, त्यांना उपमुख्यमंत्री करण्यासाठी. त्यांचं नाव या क्षणी मी विसरलो, त्यांचं नाव जे काय असेल ते. पण त्यांना उपाध्यक्ष बनवलं, त्यांना मंत्रिमंडळात योगीजींनी घेतलं नाही. त्यांनी फ्लॅटपणे सांगितलं की नाही, फ्लॅट रिफ्यूज केलं त्यांना, हे चालणार नाही म्हणून, कारण तो धोका लक्षात येत होता. मग त्यांना उपाध्यक्ष नेमलं. पण उपाध्यक्ष भाजपचे 16 उपाध्यक्ष आहेत उत्तर प्रदेशमध्ये. 16पैकी एक उपाध्यक्ष काय करणार आहे? योगीजींनी अशी तडजोड केली. तिसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळी उत्तर प्रदेशमध्ये कोविडच्या मॅनेजमेंटवरनं तक्रारी झाल्या, गंगेच्या प्रवाहामध्ये अनेक प्रेतं आढळून आली, तेव्हा प्रचंड टीका योगीजींवर झाली. ती टीका होत असताना, होत असताना योगीजींना कोणी डिफेंड करण्यासाठी, त्यांचा बचाव करण्यासाठी दिल्लीचे नेते उतरले नाहीत. त्यानंतर अनेक दिवसांनी एका समारंभामध्ये योगीजींनी कसं चांगलं काम केलं हे मोदीजींनी सांगितलं. आता जाहीरपणे असं बोलायचं, एक बोलायचं आणि प्रत्यक्षात व्यवहार दुसरा करायचा, ही राजकारणातली रीत आहे. योगीजींच्या वाढदिवसाच्या दिवशी सुद्धा शुभेच्छा देण्याचं मोदीजींना नाकारलं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. काही पोस्टर्सवरती, बॅनर्सवरती उत्तर प्रदेशमध्ये योगीजींचं नाव होतं, मोदीजींचं नाव नव्हतं. अशा अनेक गोष्टी सांगता येतील. अजून एक सांगतो, स्पर्धा दोघांमध्ये काय आहे ही, तर दोघंही हिंदुत्ववादाचे पुरस्कर्ते, म्हणजे हिंदुत्वाचे आयकॉन्स म्हणून हिंदुत्वाची प्रतीक बनलेले हे नेते आहेत. योगीजी हे अर्थातच ब्रह्मचारी आहेत, अविवाहित आहेत. मोदीजींचा विवाह झाला असला तरी मोदीजी स्वतंत्रपणे राहतात, हे आपल्याला माहिती आहे. हे मी व्यक्तिगत कुठल्याही प्रकारची माहिती, व्यक्तिगत गोष्टींची चर्चा कधीच करत नाही, तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्याबद्दल जे वाईट साईड कॉमेंट्स करतात त्याचा मी वारंवार निषेध केला आहे. अशा प्रकारची वक्तव्य कोणी करू नये. पण हे का सांगितलं की आपल्या भारतामध्ये जे लोक ब्रह्मचारी आहेत किंवा जे वैवाहिक जीवन स्वीकारून सुद्धा त्याच्या सगळ्या चौकटीच्या बाहेर पडलेले, त्याच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये एक आदर असतो की बघा हे सर्व संघ परित्याग करून हे देशसेवेसाठी किती काम करतायत, अशी लोकांच्या मनात एक प्रतिमा असते. ही या दोन नेत्यांबद्दलची प्रतिमा तशी आहे. आणि या प्रतिमेमध्ये सुद्धा आपण बघितलं तर दोघंही नेते भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराला जातात. मोदी तर स्टार प्रचारक आहेत, मोदी तर मुख्य प्रचारक आहेत की ते जिथे जिथे जातात तिथे मतांचं पीक काढतात. पण योगीजींना सुद्धा अनेक ठिकाणी, अनेक राज्यामध्ये बोलावलं जातं स्टार प्रचारक म्हणून, हे लक्षात घ्या. त्यामध्येही दोघांमध्ये स्पर्धा आहे. अशा प्रचारामध्ये पंतप्रधान क्वचित प्रसंगी वादग्रस्त वक्तव्य करतात, पण योगीजी
हे वारंवार हिंदू मुसलमान किंवा अलीकडची त्यांची कमेंट बघा, अब्बाजान, या कमेंट्स वारंवार करतात. मला मुसलमानांची मतांसाठी गरज नाही आहे, लखीमपूरमधल्या शिखांची आम्हाला गरज नाही आहे, पंजाबमधल्या मतांसाठी सुद्धा आम्हाला गरज आहे. पंजाबमध्ये भाजपला आता कोणी विचारतच नाही आहे, त्यामुळे शिखांची आम्ही पर्वा करणार नाही. मुसलमानांच्या मतांची गरज नाही आम्हाला. हा पवित्र आहे, भाजपचा नाही, योगीजींसारख्या नेत्यांचा. एक तुम्हाला उदाहरण सांगतो. मुझफ्फरनगरमध्ये दंगल झाली आणि त्यानंतर लोकसभेत 2013 साली दंगल झाली, 2014मध्ये भाजपला मोठं यश मिळालं. ते यश केवळ मोदींमुळे मिळालं. 2017च्या निवडणुकीमध्ये त्यावेळी नावं वेगवेगळी येत होती. मनोज सिन्हा जे जम्मू काश्मीरचे राज्यपाल आहेत आता भाजपचे, त्यांचं एक नाव चर्चेत होतं मुख्यमंत्रीपदासाठी, किंवा केशवप्रसाद मौर्य आहेत त्यांचं नाव चर्चेत होतं, दुसरे जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांचं नाव चर्चेत होतं, पण योगीजींचं नाव कुठेच नव्हतं. अचानकपणे योगीजींचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी आलं. म्हणजे योगीजींनी 2017 साली भारतीय जनता पक्षाला यश मिळवून दिलं, हे श्रेय त्यांना घेता येणार नाही. 2017 नंतर ज्या निवडणुका उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका, पोटनिवडणुका ज्या काही झाल्या असेल, त्यात जे काही यश किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं ते यश योगीजींच्या नावावरती जातं. किंवा 2019मध्ये जे भाजपला लोकसभा निवडणुकीत मिळालं ते जातं. पण 2017मध्ये योगीजींच्या नेतृत्वाखाली त्या काही विधानसभा निवडणुका झालेल्या नव्हत्या. पण अचानकपणे योगीजींचं नाव आलं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांनी त्यांच्या नावाचा पुरस्कार केला. आता चर्चा अशी आहे राजकीय वर्तुळामध्ये की हे का पुढे केलं योगीजींचं नाव, तर योगीजी हे पुढे पंतप्रधान होऊ शकतात, पंतप्रधानांच्या शर्यतीत जाण्यासारखा तो एक मोहरा आहे, म्हणून नाव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांचं पुढे त्यांचं नाव. आणि तेव्हापासून दोन्ही नेत्यामध्ये ही स्पर्धा सुरू झाली. आता ही स्पर्धा 2024ची आहे. तुम्हाला अजून एक उदाहरण देतो. बिपिन राऊत हे लष्कर प्रमुख होते आणि आता तर त्यापेक्षा सगळ्या तिन्ही दलांमध्ये कोऑर्डिनेशन करण्यासाठी जी यंत्रणा स्थापन केलेली आहे, मला वाटते CDS असं नाव आहे, त्याचे ते प्रमुख आहेत. त्या बिपिन रावत यांनी नौदल दिन जो असतो त्या नौदल दिनाला त्यांची उपस्थिती असतेच, पण गेल्या वेळी त्यांनी त्याला त्या दिवशी जाण्याचं, त्या समारंभाला न जाता त्यांनी गोरखपूरमधल्या राणा प्रताप महाविद्यालयामधल्या एका कार्यक्रमामध्ये योगीजींच्या आग्रहास्तव तिथे उपस्थिती लावली. आता बघा, भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने भारतीय लष्कर, मग पाकिस्तान, राष्ट्रप्रेम, राष्ट्रवाद, हे सगळे मुद्दे एकमेकाशी संबंधित आहेत. ते अतिशय महत्त्वाचे त्यांच्या दृष्टीने मुद्दे आहेत. बिपिन रावत हे गोरखपूरला येणं हे योगीजींनी बाजी मारली त्या पद्धतीने. मतांच्या दृष्टिकोनातून लोकप्रियता वाढवण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर लगेच थोड्या दिवसात आर्मीचा एक दिवस असतो, एक किंवा त्यावेळी समारंभ वगैरे होतात. त्या कार्यक्रमाला मोदीजी जातात असं नाही, मोदीजी त्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले. आता ही स्पर्धा आहे का मला माहीत नाही, मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो. त्यानंतर काय झालं की अक्षय कुमारनी मोदीजींची मध्यंतरी मुलाखत घेतली होती, तुम्हाला आठवत असेल, आणि त्या मुलाखतीची खूप टिंगल झाली. त्यानंतर अक्षय कुमार हा योगीजींच्या आमंत्रणावरून उत्तर प्रदेशात गेला. त्यांनी योगीजींचा गौरव केला, योगीजींची खूप स्तुती केली. अक्षय कुमार हे आपल्याला माहिती आहे, अक्षय कुमार हा असा नट आहे, नट म्हणून बरा आहे तो, पण बॉलिवूडमध्ये सुद्धा तो केवळ पैशाच्या मागे लागलेला, पैशासाठी वाटेल ते करणार, त्यासाठी धडपडणार, पैशाचंच महत्त्व मानणार असा अक्षय कुमार आहे. तो तिथेही गेला, कारण त्याला माहिती आहे उद्या ते योगीजी पंतप्रधान झाले तर त्यांची चमचेगिरी करायची, असे हे नट आहेत.
आपल्याला माहिती आहे की बॉलिवूडमध्ये एक मोठाच्या मोठा ग्रुप जो आहे तो मोदीजींकडे गेला, त्यांची तारीफ केली, त्यांच्याबरोबर फोटो काढले. करण जोहरपासून अनेक, विवेक अग्निहोत्री दिग्दर्शक, अनेक नट त्यांनी फोटो काढून घेतले, काही जणांनी सेल्फी काढून घेतली. आणि त्याचवेळी जेव्हा योगीजी मुंबईत आले तेव्हा सुभाष घई, मधुर भांडारकर आणि बडे बडे दिग्दर्शक स्टार्स हे आले आणि योगीजींच्या बरोबर फोटो काढून घेतले, त्यांच्याशी चर्चा केली. उत्तर प्रदेशमध्ये एक प्रति बॉलिवूड किंवा उत्तर प्रदेशमध्ये मोठीच्या मोठी फिल्म सिटी होणार आहे, त्यासाठी त्यांचं सहकार्य हवं आहे म्हणून त्यांना ते घेऊन गेले. मी हे दोघा नेत्यामध्ये कशा प्रकारची स्पर्धा आहे यासंबंधी आपल्याला सांगतो आहे. ते मुद्दे आपल्याला सांगते की स्पर्धा आहे, कशी आहे स्पर्धा ते आपण लक्षात घ्या. पण स्पर्धा मात्र आहे, ती स्पर्धा मात्र त्यांच्यामध्ये आहे ती, आणि ती आपण जर लक्षात घेतली तर असे अनेक मुद्दे सांगता येतील. आता 2024च्या निवडणुका जेव्हा होतील तेव्हा त्यामध्ये काय होईल, भारतीय जनता पक्षाची सत्ताच पुन्हा येणार हे साधारणतः आत्ताची जर पॉलिटिकल स्थिती आपण लक्षात घेतली तर भाजपची त्यावेळी सत्ता येणार हे साधारण, याच्याबद्दल सगळ्यांचं एकमत आहे. याच्याबद्दल काही आपल्याला शंका असायचं काही कारण आहे असं मला वाटत नाही, भाजपची सत्ता येणार याच्याबद्दल. परंतु भाजपचा त्यावेळी पंतप्रधान पदाचा चेहरा मोदींच्या नावावरती कदाचित परत निवडणुका लढवतील, कारण मोदींची लोकप्रियता काँग्रेसवाले, राष्ट्रवादीवाले काही म्हणत अजूनही अबाधित आहे असं माझं मत आहे. अजून त्यांची प्रतिमा डागाळली नाही आहे, त्यांची लोकप्रियता कमी झाली नाही, थोडीफार काय कमी जास्त झाली असेल ती झाली असेल. परंतु त्या निवडणुकानंतर मोदीजींचं वय 75 तेव्हा पदार्पण करतील, तेव्हा ते पुन्हा पंतप्रधान पदासाठी स्वतः इच्छुक असतील असं मला वाटत नाही. ते कदाचित त्यानंतर एक मार्गदर्शकाची भूमिका करतील. जसं लोकनायक जयप्रकाश नारायण हे काही जनता पक्षाला त्यांनी जिंकून दिलं, आणलं. त्यांच्या लोकप्रियतेमुळे जनता पक्ष मुख्यतः आणि इंदिरा गांधींच्या विरोधातल्या वातावरणामुळे आला. पण लोकनायक जयप्रकाश नारायण काही मंत्रिमंडळात गेले नाहीत, पंतप्रधान झाले नाहीत, त्यांची ती इच्छाच नव्हती. मोठा नेता होता तो. मोदीजींना अशा प्रकारे महान नायक, जननायक अशा प्रकारचा बनायची इच्छा असावी असा माझा अंदाज आहे. 10 वर्ष सत्ता उपभोगल्यानंतर ते काही पुन्हा त्या पदावर जाणार नाही. मग मोदीजींच्या जागी कोण, तर आपण नावं घेऊ. महाराष्ट्रातल्या लोकांना, शरद पवारांना किंवा अनेक मराठी लोकांना वाटेल की नितीन गडकरी पंतप्रधान व्हावे. पण नितीन गडकरी पंतप्रधान व्हावे ही अनेकांची इच्छा असली तरी ते होणं शक्य नाही. याचं कारण पक्षात त्यांना तसा पाठिंबा नाही. संघाचा पाठिंबा त्यांना एका टप्प्यावरती होता, ते अध्यक्ष झाले त्यामुळे. पण ते लोकप्रिय भारतीय जनता पक्ष संघ परिवाराचा अजेंडा हिंदुत्ववादाचा घेऊन जाणारे नेते नाहीत. गडकरींची भाषणं बघा कुठली. ते उद्धव ठाकरे, शरद पवार सगळ्यांशी उत्तम संबंध आहेत आणि ते कधीही हिंदुत्ववाद, पाकिस्तान, याला मारू त्याला मारू हे खपून घेणार नाही, राष्ट्रवाद अशी भाषा करत नाही. ते सतत विकासाची भाषा बोलतात. पण तुम्ही म्हणाल की मोदीजी स्वतः तीच भाषा करून पंतप्रधान झाले होते. पण मोदीजींची इमेज काय होती, पहिली पार्श्वभूमी काय होती की गुजरात दंग्यांची पार्श्वभूमी होती. त्यामुळे मोदीजी, इतर अनेक मुख्यमंत्री होते, मग मोदीजींचं नाव मोठं का झालं? मोदीजींनाच भाजपने का निवडलं? यासाठी की गुजरात दंगे झाले होते म्हणून हिंदुत्ववादाचा आयकॉन म्हणून. इतर राज्यातला भाजपचा, समजा रमण सिंग का नाही झाले, शिवराज सिंग का नाही झाले, तर केवळ त्या विकासाच्या ह्याच्यावरती मतं मिळत नाहीत. बोलायचं असतं की आम्ही विकासाच्या ह्याच्यावरती मतं, पण एखादा माणूस ज्याच्या राज्यामध्ये दंगे झालेले आहेत आणि मुस्लिमांचा ते उल्लेख आमच्याबरोबर यायचं असेल तर या, नाही तर तुमची काही आम्हाला गरज नाही, अशा प्रकारचा पवित्र असेल, ज्याचा जो राम मंदिराची भाषा करतो, जो 317व्या कलमाची भाषा करतो, आणि असं करत करत जो नेता मोठा झालेला आहे आणि त्यानंतर मग विकासाची भाषा करायची. म्हणजे सगळीकडे उद्ध्वस्त सगळं झालं. मग आता आपल्याला नवीन उभारणी करायची असं म्हणायचं. म्हणजे हिंदुत्व प्लस विकास, केवळ विकासाच्या अजेंड्यावरती मोदी पंतप्रधान होऊ शकले नसते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपची आत्तापर्यंत राजकारण हे सुद्धा त्यांच्या मागे उभं आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. त्यामुळे गडकरी पंतप्रधान होऊ शकणार नाहीत. राजनाथ सिंग पंतप्रधान होऊ शकणार नाहीत, कारण राजनाथ सिंग हे सातत्याने हे विषय मांडत नाहीत. त्यांचेही सगळ्या राजकीय पक्षांशी उत्तम संबंध आहे. अतिशय चांगला नेता आहे. गडकरी आणि राजनाथ सिंग पंतप्रधान व्हावेत, भाजपचे समजा सत्ता आली तर, अशी माझीही इच्छा आहे. पण ते होणार नाही. मग कोण स्पर्धेमध्ये आहे? तर स्पर्धेमध्ये योगी आहेत. पण योगीजींच्या आधी कोणतं नाव आहे? अमित शहांचं नाव आहे. मग अमित शहांना ते चालेल का? तर अमित शहा आणि योगी यांची स्पर्धा आहे. 2 वर्षापूर्वी तर काही बाबतीत अमित शहा आणि मोदी यांचे मतभेद होते असं म्हटलं जात होतं. पण या ज्या कंड्या पिकवल्या जातात त्या कदाचित विरोधी पक्षांच्या वर्तुळात नसेल की मोदी आणि शहा हे अतिशय एकसंधपणे काम करतात असं माझं मत आहे. आणि आजची मुलाखत प्रसिद्ध झालेली आहे अमित शहांची, जी बातमी आलेली आहे, त्यामध्ये अमित शहा यांनी मोदीजींचं उदंड कौतुक केलं आहे, प्रचंड कौतुक केलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की लोकशाहीवादी नेता आहे, तुम्ही हुकुमशाहीवादी काय म्हणता? मोदीजी आमच्या सगळ्यांशी विचारविनिमय करतात आणि मग निर्णय घेतात. आता आम्ही सगळ्यांशी म्हणजे कोणाशी? नोटाबंदीचा निर्णय अरुण जेटलींनाही माहीत नव्हता. अनेक महत्त्वाचे निर्णय मंत्रिमंडळातल्या कोणाला काहीही माहीत नव्हती. खाजगी तुम्ही बोला, भाजपच्या नेत्यांशी तेच सांगतात. तर अशी ही गोष्ट आहे. म्हणजे अमित शहा, राजनाथ सिंग, नितीन गडकरी यांना मागे टाकून योगीजी पुढे जातील का? आणि योगीजी पुढे जावं असं मोदीजींना वाटतं का? का मोदीजींना वाटतं अमित शहा पंतप्रधान पदाचे कॅन्डिडेट आहेत? आता योगीजींना आता जास्त सपोर्ट दिला, म्हणजे आता निवडणुका असल्यामुळे उघडपणे योगीजींच्या विरुद्ध काही कारवाया मोदी शहा करणार नाहीत, कारण शेवटी पक्ष वाढावा असं त्यांचं मत आहे. पण जरी उत्तर प्रदेशमध्ये यश मिळालं भाजपला, तरी योगीजीच मुख्यमंत्रीपदी असतील असं सांगता येत नाही. बघा, केशवप्रसाद मौर्य यांची केबिन आपल्या शेजारी असून त्यांची केबिन हटवली होती योगीजींनी, बाजूला त्यांना टाकून दिलं होतं कुठंतरी. जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याशी त्यांचे संबंध चांगले नव्हते. पण त्यांच्या केशवप्रसाद मौर्य यांच्या घरी अमित शहा गेले, थोडं खाली यायला लागलं त्यांना, कारण जास्तीत जास्त जागा आल्या पाहिजेत तर त्यांचं ते यश मानलं जाईल. पंचायत निवडणुकीमध्ये वाट लागली योगी आदित्यनाथ यांची. आता जर यश मिळालं नाही, आणि जरी यश मिळालं, आता यश पूर्वी इतकं मिळणार नाही हे उघड आहे, कारण शेतकऱ्यांचे मुद्दे आहेत, बेकारीचे मुद्दे आहेत, वेगवेगळे मुद्दे आहेत, तसे काही होणार नाही. मग कदाचित राकेश टिकैत किंवा अन्य काही नेत्यांना आपल्या बाजूने पुढे वळवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. म्हणजे समजा राकेश टिकैत यांना मानणाऱ्या काही लोकांनी अपक्ष म्हणून निवडणुका लढवायला, त्यांच्या काही जागा आल्या तर त्यांना आपल्या बाजूने सरकार स्थापन करण्यासाठी खेचायचं, मग त्यांना काही मंत्रिमंडळात जागा द्यायच्या, असं करण्याचा प्रयत्न असू शकतो. राकेश टिकैत अजिबात आत्ता या घडीला वेगळं काही करायचं त्यांच्या मनात आहे असं काही दिसलं नाही. पण मागच्या निवडणुकीमध्ये ते भाजपबरोबर होते, भाजपत. हे सगळं लक्षात घेतलं आता आपण, तर जागा कमी झाल्यावरतीचं पाप या योगीजींच्या माथ्यावरती फोडून त्यांच्याऐवजी दुसरा कोणीतरी नेता आणायचा, योगीजींची व्यवस्था कुठेतरी केंद्रामध्ये महासचिव म्हणा किंवा अन्य काही पदावरती करायची आणि त्यांचं खच्चीकरण करायचं, असा प्लॅन असल्याची चर्चा आहे. म्हणजे ही स्पर्धा आता भाजपच्या अंतर्गत स्पर्धा आहे. मग स्वतंत्र देवसिंह यांनी विधान करणं, योगीजींच्या जवळचा नेता अजय मिश्रांच्या विरुद्ध, आशिष मिश्रांच्या विरुद्ध, हे काय आहे? ज्या आशिष मिश्रा, अजय मिश्रांना आत्तापर्यंत मोदी शहा यांचं संरक्षण होतं. अशा अनेक मुद्दे आहेत की जे दाखवतात की मोदी आणि शहा यांचे संबंध चांगले नाही आहेत. जाहीरपणे ते एकमेकाच्या पाठा खाजवतील, एकमेकाचं कौतुक करतील, पण प्रत्यक्षामध्ये पडद्यामागचं राजकारण असं असू शकतं. आणि योगी आणि मोदी यांच्यातले हे मतभेद जसजशा निवडणुका 2024च्या जवळ येतील तसतसं अंतर वाढेल का आपल्याला माहिती नाही. पण ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की मोदी आणि शहा यांच्यात संघर्ष सुरू झालेला आहे, आणि तो संघर्ष जर उद्या मोठं त्याची व्याप्ती वाढली
तर भारतीय जनता पक्षामध्ये अंतर्गत संघर्ष वाढेल आणि त्याचा फायदा विरोधी पक्ष घेतील की नाही मला माहिती नाही. पण आज मोदी विरुद्ध शहा किंवा मोदी विरुद्ध योगी, योगी विरुद्ध मोदी असं वातावरण आहे. मोदी विरुद्ध शहा असं वातावरण नाही. मोदी आणि शहा एका बाजूला आहेत आणि केंद्रीय गृहमंत्री म्हणून आपण जे काम केलेलं आहे, मग ते 370 कलम असेल, काश्मीरसारखा मुद्दा असेल, अयोध्येनंतर शांतता प्रस्थापित करण्यामध्ये आपला रोल होता असं अमित शहा म्हणू शकतात. वेगवेगळी आंदोलनं चिरडण्यामध्ये आपली महत्त्वाची कामगिरी आहे असं म्हणू शकतात. आणि म्हणून मलाच आता याच्यापुढे पंतप्रधान व्हायला पाहिजे, त्याच्याशिवाय भारताला काही इलाज नाही, मीच आहे नेता असं अमित शहांना वाटू शकतं. आणि योगीजींना तर वाटू शकतं की हिंदुत्वाचा आयकॉन मीच आहे. माझा वेश, माझं बोलणं, माझ्या कृती या सगळ्या, उदाहरणार्थ की अयोध्येमध्ये आता दसऱ्याला असतील किंवा अनेक ठिकाणी हजारो दिवे लावणे, मोदीजींनी त्याचं कौतुक केलं. किंवा गंगा आरती, या सगळ्या कल्पना ज्या आहेत, किंवा नामांतर, वेगवेगळ्या शहरांची, वेगवेगळ्या विद्यापीठांची नामांतर करायची. उद्या ते ताजमहालचं सुद्धा नामांतर करू शकतात, काही करतील ते. म्हणजे हिंदुत्वाचा आयकॉन मीच आहे. एकदा मी पंतप्रधान झालो की मग मी विकासाची यात्रा सुरू करेन आणि तेव्हा म्हणेन की मोदीजींनी घालून दिलेल्या दिशेनेच मी पुढे चालतो आहे आणि भारताचा विकास हा माझ्याच नेतृत्वाखाली होणार आहे असं योगीजी म्हणू शकतील. बघूया आपण काय होतं ते. पण सध्या तरी मोदी विरुद्ध योगी असं चित्र दिसतं हे खरं. नमस्कार, इथेच थांबतो.